नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्या. येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. जसा विजय विधानसभेत मिळाला तसाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवायचा आहे. देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल. पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत काढण्याचं काम तुम्ही केलं, असंही वक्तव्य. महाराष्ट्रात आल्यावर पवार ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते. शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबावर बोलायला हवं होतं. अमित शहांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो. म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाहीत तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत, अमोल कोल्हेंचं उत्तर. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. दगाफटका करून मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. तर खरी शिवसेना राष्ट्रवादी कोणाची हे जनतेनं सांगितलंय, असंही वक्तव्य. खरी शिवसेना सांगताना माणूस खरा पाहिजे. बोलणारे ते काय संत आहेत का? लोकांना माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका. अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम. जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा, शहांच्या सूचना. महाराष्ट्र आता थांबणार नाही. नदीजोड प्रकल्प हाती घेतल्यात. मराठवाडा विदर्भातील दुष्काळाला आता भूतकाळ बनवायचा आहे. महाराष्ट्र पाणीदार करायचा आहे, देवेंद्र फडणवीसांचा दावा. राज्यात बोट जिहादचा दुसरा पार्ट सुरू झालाय. शिर्डीतील अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आपल्या समोर घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान. राज्यात एकही घुसखोर राहू देता कामा नये, असे आवाहन. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची साईंच्या दर्शनावेळी चांगलीच धावपळ. अमित शहांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाल्यानं गोयल यांनी धावत जात साईंचं दर्शन घेतलं. माध्यमांशी बोलणंही टाळलं. बीडच्या मस्साजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास. सीआयडी पथकाने संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार. हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. तर वाल्मिक कराडला 302चा आरोपी बनवण्याचीही मागणी. खंडणीपासून ते खुनापर्यंतच्या आरोपींना कोणीतरी वाचवतंय. आम्ही मोबाईल टॉवरवर उडी मारणार. हे माझी हत्या करतील, त्यापेक्षा आम्ही जीव देतो. ते बाहेर आले तर अनेक मुर्दे पाडतील, धनंजय देशमुख यांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले. तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल. कायदा सर्वांना सारखाच, कोणालाही पाठीशी काढणार नाही. बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, खासदार अमोल कोल्हेंची मागणी. बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड. बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार झालाय. सुरेश धस जर स्पष्ट बोलत असतील तर सरकारनं लक्ष घालावं, विजय वडेट्टीवारांची टीका. मुंडेंचा सपोर्ट असल्याशिवाय आरोपींची एवढी हिंमत होणार नाही. देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची मागणी. तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो. बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कोणाचे फोन आले, कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागरांची मागणी. बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची 100 जणांना नोटीस. शस्त्र तात्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वाल्मिक कराडचाही शस्त्र परवाना रद्द. बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाणा गावातील सरपंचाला राखेच्या टिप्परनं चिरडलं. अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ठार, चालक फरार. परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरू. बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक. अपघात की घातपात, तपासावं लागेल. भाजप आमदार सुरेश धसांना संशय. परळीतील सरपंचांच्या मृत्यूप्रकरणी कोणावरही संशय नाही. धडक देणाऱ्या टिप्पर चालकाला अटक करण्याची मागणी. हा अपघात कोणावरही शंका नाही, सौंदाणाच्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया. मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार. छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा. काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी. आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही, संजय राऊतांचा टोला. राऊतांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी किंवा मवियातील पक्षात एकवाक्यता नाही. निवडणुकीनंतर त्यांचं सगळं विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय, भाजपच्या अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही. बाळासाहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात कमावलं, नारायण राणेंची टीका.
हात जोडतो, दंडवत घालतो, कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका, व्यासपीठावरून दंडवत घालत खैरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री व्हावं. शपथविधीच्या 8 दिवस आधी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये शपथ घ्यावी लागणार, पण सकाळी फडणवीसांचा फोन आला आणि यावेळी थांबा, भविष्यात भरपाई करतो असं सांगितलं. आमदार रवी राणांचं वक्तव्य. जिल्ह्यात माझा कुणीही दुश्मन नाही, रवी राणा. विरोधकांनी चहा पिण्यासाठी बोलवलं तर जाईल, आमदार रवी राणांचं वक्तव्य. तर चहा पिण्यासाठी आधी तसं वातावरण करावं लागेल, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपद अडलं नाही, 1-2 अपवाद आहे. जानेवारी अखेरपर्यंत पालकमंत्रीपदाचं वाटप होईल, मंत्री भरत गोगावल यांची माहिती. बुलढाण्यातील बाधित गावातील पाणी दूषित नसल्याचं अहवालातून उघड. पाणी दूषित नाही, कोणतंही फंगल इन्फेक्शन नाही, तरीही टक्कल का पडतंय? ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ. टक्कल पडणाऱ्यांची संख्या 139 वर. सुरतहून छपराकडे जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक. एका टवाळखोराने दगडफेक केल्याची माहिती. दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या भुसावळमधील गोळीबार प्रकरणातील 5 आरोपींना अटक. मुख्य 4 आरोपींना मनमाडमधून अटक. बीडच्या केजमधील आडस गावात 2 गटात झालेल्या वादानंतर एका आरोपीकडून पिस्तुलासह चाकू जप्त. धारूर पोलिसांची कारवाई. दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवलीत मुलींवरील अत्याचाराविरोधात नागरिकांचा एल्गार. छत्रपती शिवाजी चौकात मानवी साखळी आंदोलन. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. साताऱ्यात किल्ले अजिंक्य ताऱ्यावर स्वाभिमान दिवस मोठ्या उत्साहात साजरा. अजिंक्य ताऱ्यावर नागरिकांची गर्दी. विधानसभा निवडणूक 2024च्या उमेदवारांच्या खर्चाची तपासणी पूर्ण. धुळे विधानसभा निवडणुकीत 21 उमेदवारांकडून लाखो रुपयांचा खर्च. धुळे तालुक्यातील तिघी गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात. यात्रोत्सवानिमित्त तगतरावाची मिरवणूक. मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी. नंदुरबार जिल्ह्यातील कोळदा खेतिया महामार्गाचं तापी नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू. लवकरात लवकर नवीन पूल तयार करून देण्याची वाहनधारकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात हवामानात बदल होत असल्यामुळे लहान मुलांमध्ये साथीचे रोग वाढले. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांची गर्दी. सर्दी खोकल्याचा त्रास. नंदुरबार बाजार समितीत सफेद ज्वारीची मागणी वाढली. मागणी वाढल्यानं ज्वारीला 3,000 ते 3,500 दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नंदुरबार बाजार समितीत सफेद ज्वारीची मागणी वाढली. मागणी वाढल्यानं ज्वारीला 3,000 ते 3,500 दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नंदुरबारमधील अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाईची प्रतीक्षा. पीक विमा काढूनही भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराडी परिसरात टरबूजाची लागवड. शेतकऱ्याकडून मल्चिंग पेपरसह सुधारित पद्धतीचा वापर. तालुक्यात 200 हेक्टरवर टरबूज लागवड होण्याचा अंदाज. पुण्यातील कात्रजमधून 43 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त. गुन्हे शाखेच्या पथकानं केलेल्या कारवाईत 2 किलो चरस आणि 1 किलो गांजा जप्त. सांगली जिल्ह्यामध्ये अवैध कॅफे शॉपचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मिरजेतील कॅफे शॉपची पोलिसांकडून पाहणी.